लोकसभा निवडणुकीमध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महाराष्ट्रात मधील अखेरच्या 5व्या टप्प्यामध्ये चांगलं मतदान झालं। वणी आणि शहर परिसरामध्ये अनेक मतदार केंद्रांवर मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला। उष्णतेचा पारा 39°C असूनही मतदारांचा उत्साह चांगला दिसून आला। शहरातील 4 ठिकाणी असलेल्या 11 मतदार केंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आणि वणी शहरामध्ये 64% लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। यामागील निवडणुकीपेक्षा 3% घसरला असून शहरामधील अनेक भागातील तरुण कार्यकर्त्यांची धावपळ मोठ्या प्रमाणावर दिसून येत होती। वेगवेगळ्या ठिकाणी केंद्र असल्याने धावपळ झाली। सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत 25% मतदान झालं होतं। त्यानंतर उन्हाचा पारा 39°C वर गेल्यानंतर या ठिकाणी रांगा लागल्या होत्या। त्या ठिकाणी अगदी प्रतिष्ठेची लढत दिंडोरी मतदारसंघामध्ये असून प्रामुख्याने केंद्रीय मंत्री विरोधात शिक्षक अशी लढाई असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आपले स्टार प्रचारकांच्या सभेमध्ये प्रतिष्ठेने केली। वणी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, काँग्रेस या पेनच्या बऱ्यापैकी प्राबल्य असून शहरामध्ये एकूण 12,550 मतदार असून 8,033 लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। मतदान वेळेत संपत आल्यानंतर मतदारांनी धावपळ झाली। वणी शहरामध्ये परिसरात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली। वणी पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त तैनात केला होता। कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्वत्र खेळीमेळीच्या वातावरणात मतदान पार पडले। यामध्ये काही जणांचे नाव यादीतून गायब होते तर काही जणांना यावेळेस पण मतदान न करताच परत जावं लागलं। या दरम्यान नेहमीचाच घोळ दिसून आला। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी।